माजलगावमधून पण तुम्ही प्रयत्नात होतात. माजलगावमध्ये क्लेम होता, परंतु युतीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचं वगैरे त्याच्यामध्ये एंट्री झाल्याच्या नंतर रनिंग आमदारांना तिकीट मिळालं वगैरे. त्यामुळं राजकारणामध्ये 11-12 वर्ष साहेब तसं विसरत नाहीत. अभिमन्यूजींना न्याय दिला आहे, सुमितजींना दिला आहे, तर मला कसं विसरतील असं मला वाटतं. त्याच्यामुळं असं आहे हे बोलायचं नसतं, परंतु आता अपेक्षा करतो आणि तुम्हाला हे बोलायचं नसतं, परंतु आता बोलल्याशिवाय काही मिळत नाही असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. म्हणून मग मी म्हणतो की आता ठीक आहे, आपण मांडायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे. त्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल. कारण बीडमध्ये मी गेली 10 वर्ष झालं जनता दरबार भरवतो, त्याची कधी पब्लिसिटी किंवा मार्केटिंग होऊ दिली नाही. साधारणतः 2 दिवसामध्ये शनिवार रविवारी मी ॲज युजल माझ्या गावी असतो आणि जनता दरबार भरवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी टाकतो पण माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवरती. ज्या लोकांना न्याय देता येतो ते प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करतो. इलिगल चुकीचं काम कुठलं करत नाही. तर बीडसारख्या ठिकाणी एखादी गोष्ट कमी जास्त केली तर तुम्ही टिकत नाही. 10 वर्ष झालं मी कुठले ॲलिगेशन येऊ दिले नाहीत. अतिशय प्रामाणिकपणे